ते पाठीराखे म्हणजे आमचा बॅकबोन आहे. त्या विदाऊट त्यांच्या सपोर्टशिवाय आम्ही काहीच करू शकत 100%. आणि आज बघायला भेटतं छोटी गाडा मालकीन देखील आली या Yes. मैदानामध्ये. लक्ष्मीच्या पावलाने आली आणि आम्हाला गुलाल दिला पोरीनी. नक्कीच. आज बघायला गेलं तर या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या मुली आहेत त्यांना पण रस वाढलेला आहे. आणि मला तरी वाटतं आपण जी मुलगी आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये कुठून कुठेतरी लक्ष्मीचं स्वरूप म्हणतो 100%. आणि 100% आज आल्यासारखा गुलाल पण लागलाय तिच्या Yes. पावलांनी. यस 100% आनंद आहे. आनंद. तिला अभिनंदन केलं खूप. हा. तुम्ही पण तुमच्या चॅनलच्या माध्यमाने त्या पोरीचं अभिनंदन करा. 100% आज दीदी आली आणि तिच्या Yes. हातामध्ये आपल्याला एक मस्त ट्रॉफी बघायला भेटते. आज कुठं ना कुठेतरी आनंद आहे. दीदी नाव काय तुझं? जीविका पूर्ण नाव सांग. जीविका सुमित पाटील. दीदी कसं वाटतं आज आपला सर्जा विजय झाला, गुलाल घेतला त्यांनी? खूप छान वाटतं. आज सकाळी आल्यापासून तू बैलासोबत होती, इकडे बाकीची पब्लिक नियोजन करायला गेलती, शर्यत जमवायला गेलती, पण तू इकडे एकटी थांबलेली. कसा वाटत होता? खूप छान वाटत. आणि येताना सर्जाला पकडून आलीच गुलाल झाल्याच्या नंतर? खूप अभिनंदन वाटलं. शाळेत वगैरे जाता? शर्यतीमध्ये येऊन तुला कसं वाटतं? खूप छान वाटतं. छान वाटतं. म्हणजे असं नाही का वाटत एवढी सगळी मुलं असतात हे असतात का बैलाला पकडायला जावं का नाही जावं? नाही असं नाही. काय ना. चालेल, चला शुभेच्छा देतो संपूर्ण दादा आपल्या सरकारच्या टीमला. आणि असंच नियोजन करत राहावं त्यांनी आणि असेच चांगले चांगले लढती देत राहावं. पुन्हा एकदा तुषार शेठ घोरपडे यांचं खूप सारं अभिनंदन. एक चांगलं नियोजन केलं आणि यशस्वीरित्या पार देखील पाडलं. धन्यवाद दादा. धन्यवाद. खूप खूप